नमस्कार, मी दीपाली. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवरात्री म्हटलं की आपण 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालतो, परंतु त्या साड्यांचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? तर चला, माहीत नसेल तर हा व्लॉग नक्की पहा आणि जाणूनही घ्या. पहिला दिवस 3 ऑक्टोबर, वार गुरुवार. देवीच्या साडीचा रंग आहे पिवळा. तर पिवळ्या रंगाचे महत्त्व आपण पाहूया. नवरात्र उत्सवात गुरुवारी सर्वांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. पिवळा रंग हा व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी ठेवतो. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. दुसरा दिवस 4 ऑक्टोबर, वार शुक्रवार. देवीच्या साडीचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे निसर्ग. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे मनापासून प्रार्थना करा. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो. दिवस तिसरा 5 ऑक्टोबर, वार शनिवार. देवीच्या साडीचा रंग आहे राखाडी. राखाडी रंग हा संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्री उत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो. तुम्हाला आवडतो का? ते नक्की सांगा. दिवस चौथा 6 ऑक्टोबर, वार रविवार. रंग नारंगी. केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. आणि दिवस पाचवा 7 ऑक्टोबर, वार सोमवार. देवीच्या साडीचा रंग आहे पांढरा म्हणजेच सफेद. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीच्या आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो. दिवस 6 8 ऑक्टोबर, वार मंगळवार. देवीच्या साडीचा रंग आहे लाल. तर लाल रंग म्हटला की लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो. मंगळवारी नवरात्री उत्सवासाठी लाल रंग वापरा म्हणजेच लाल रंगाचे कपडे परिधान करा. दिवस 7 9 ऑक्टोबर, वार बुधवार. देवीच्या साडीचा रंग आहे निळा. बुधवारी नवरात्री उत्सवाच्या दरम्यान गडद निळ्या रंगाचे कपडे सर्वांनी परिधान करायचे आहेत. या रंगाचे कपडे वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो. दिवस 8 10 ऑक्टोबर, वार गुरुवार. देवीच्या साडीचा रंग आहे गुलाबी. गुलाबी रंग म्हटला, गुलाबी रंग तर सर्वांनाच आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. या दिवशी देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते. म्हणजेच या दिवशी महाअष्टमी असते. दिवस 9 11 ऑक्टोबर, वार शुक्रवार.
देवीच्या साडीचा रंग आहे जांभळा. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे सर्वांनी परिधान करावेत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला देवीच्या 9 रंगाची महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. बाय बाय.